नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, 1 एप्रिलपासून बदलत आहेत इन्कम टॅक्सचे नियम। फॉर्म 16 आणि 26 AS इत्याद जमा होणार। नेमका काय बदलणार बघा। नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात म्हणजे 1 एप्रिलपासून नवीन सुधारित इन्कम टॅक्स कायदा लागू होणार आहे। पण यावेळी केवळ नियमच बदलणार नाहीत, तर आपल्याला अनेक दशकापासून माहीत असलेल्या आयकर फोर्सच्या स्वरूपाची ओळखही बदलली जाणार आहे। आयकर विभागाने सादर केलेल्या नवीन कायद्याचा मसुदा अलीकडेच आयकर विभागाने आयकर नियम 2026चा मसुदा तयार केला। त्यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल अधिसूचित केले आहे। त्याचा थेट परिणाम करोडो सर्वसामान्य करदात्यावर होईल। या बदलामुळे पगारदार करदात्यांच्या वेतन संरचनेत बदल होणे अपेक्षित असून आयकर कायदा 2025 लागू होताच जुनी कर प्रणाली पुन्हा एकदा आकर्षित बनेल, असे अनेक तज्ज्ञांचं म्हणणं असून वैयक्तिक करदात्यांना प्रभावी करणारे काही बदल पाहूया। 1 एप्रिलपासून टॅक्स कायद्यात होणार निर्णायक बदल। यावर्षी 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या सुधारित आयकर नियम 2025च्या मसुद्यात फॉर्म 16 आणि फॉर्म 26 AS फॉर्म जारी केले जाणार नाहीत। होय, नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात म्हणजे 1 एप्रिलपासून आयकर कायदा 2025 लागू होईल आणि त्यासोबत इन्कम टॅक्स फॉर्मचे नाव आणि सगळ्या संख्या बदलणार आहे। फॉर्म 16 बदलून फॉर्म 130 होईल आणि फॉर्म 26 AS बदलून फॉर्म 168 बनेल। तसे उर्वरित बदल फक्त फॉर्मची संख्या आणि रचना याच्याशी संबंधित असून त्याचा वापर आणि उद्देशात कोणते बदल झालेला नाही आहे। टॅक्स फॉर्मचा नंबर गेम आता बंद। प्राप्तिकर विभाग जुने गुंतागुंतीचे फॉर्म टप्प्याटप्प्याने रद्द करण्याची तयारी करत असून वर्षानुवर्षे प्रचलित अनेक फॉर्म नंबर आता बदलले जाणार आहेत। नवीन मसुद्यात फॉर्मची संख्या सोपी आणि पद्धतशीर केली जात आहे, जेणेकरून सामान्य माणसाला कोणता फॉर्म कोणत्या उद्देशाने हे सहजपणे समजेल। यामध्ये नोकरदारांना ITR दाखल करण्यासाठी दिला जाणारा फॉर्म 16 आणि फॉर्म 26 याचा समावेश आहे। अशा प्रकारे 1 एप्रिलपासून फॉर्म 16 बदलून फॉर्म 130 आणि 26 AS बदलून फॉर्म 168 बनेल। या दोन्ही फॉर्मच्या नोकरदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होतो। फॉर्म 16 नोकरदार व्यक्तींना लागू होतो जो कंपन्या दरवर्षी 15 जूनपर्यंत जारी करणे अनिवार्य आहे। यामध्ये कर्मचाऱ्यांचे उत्पन्न, TDS कर, वजावट इत्यादी माहिती असते। त्याचवेळी CA सुरेश सुराणे यांच्या हवाल्याने द इकॉनॉमिक टाईमच्या वृत्तानुसार 1 एप्रिल 2026 पासून नवीन आयकर कायदा अधिकपणे लागू असल्याचं फॉर्म 13, 16 24Q, 26Q, 27Q आणि 26 AS यासह खरं फॉर्मचे नाव बदलतील। याशिवाय फॉर्म 3CA, 3CB आणि 3CD हे एकच फॉर्म 26मध्ये एकत्रित केले जातील, असे अहवालात पुढे म्हटलं आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।